नमस्कार. आज आपण एस-क्यू-एलचं शेवटचं सेशन घेणार आहोत ॲज अ पार्ट ऑफ दिस कोर्स आणि ह्या कोर्समध्ये आपण एस-क्यू-एलमध्ये जेवढं काही गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज येण्याइतपत एस-क्यू-एलचे पॉइंट्स आपण घेतलेले आहे आणि आज थोडे अजून काही पॉइंट्स घ्यायचे आणि व्ह्यूज एक कन्सेप्ट आहे. व्ह्यूज म्हणजे काय असतात ते घ्यायचे आपल्याला. बाकीच्या थोड्याशा ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे एस-क्यू-एलच्या, जसे की स्टोअर्ड प्रोसिजर्स आणि काही अजून डेटा अनालिसिस स्पेसिफिक फंक्शन्स हे जे आहे ना ते मी एक 15 दिवसानंतर घेणार आहे, जिथे मी तुम्हाला की तोपर्यंत तुमचं एसक्यूएलची थोडीशी प्रॅक्टिस होईल. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहेत, जेणेकरून तुम्हाला एसक्यूएलचं चांगलं कम्फर्टेबल नेस येण्यासाठी ते एक्झाम्पल प्रॅक्टिस हँड्स ऑन होणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर स्टोअर प्रोसिजर्स वगैरे थोडेसे ॲडव्हान्स कन्सेप्ट एकदा 2-3 सेशन अजून घेईल आणि मग त्यात मग तुम्हाला अजून आयडिया येऊन जाईल. तर आज आपण डी-सी-एल आणि टी-सी-एल हे मोस्ट ऑफ द ॲडमिन लोक परफॉर्म करतात. थोडेफार डेव्हलपर लोक काही परफॉर्म करतात गोष्टी. तर ते आपण थेरॉटिकली बघणार आहोत. जास्त प्रॅक्टिकली आपल्याला करता येत नाही या गोष्टी, कारण की ॲडमिन परमिशन्स वगैरे त्या टाईपच्या असतात. तर फक्त सिंटॅक्स वगैरे काय असतात आणि ते कसे असतात ते बघणार आहोत आणि त्यानंतर व्ह्यूज बघणार आहोत. व्ह्यूज कसे क्रिएट करायचे, व्ह्यूज म्हणजे काय आणि त्याची गरज काय, ह्या सर्व गोष्टी आपण आज प्रॅक्टिकली पण बघणार आहोत. तर आतापर्यंत आपण जेवढं बघितलं डी-डी-एल, डी-एम-एल, डी-सी-एल, टी-सी-एल. आता हा चार्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा की तुम्हाला डी-डी-एल, डी-एम-एल, डी-सी-एल आणि टी-सी-एल ह्या काय काय आहे ते सांगता आलं पाहिजे. डी-डी-एल म्हटल्यावर डेफिनेशन, जे काय टेबलचं स्ट्रक्चर, डेटाबेस क्रिएशन, स्कीमा क्रिएशन, त्यानंतर टेबलचं स्ट्रक्चर अल्टर करायचं असेल, काही ट्रंकेट करायचं असेल डेटा, टेबल ड्रॉप करायचं असेल, टेबलचं स्ट्रक्चर काढून टाकायचं पूर्ण, तर ते त्या टाईपचे जे कामं आहे ते डेटा डेफिनेशनमध्ये होतात, डेटा मॅनिप्युलेशनमध्ये होतात, ते इन्सर्शन, अपडेट, डिलीट आणि सिलेक्ट. म्हणजे डेटा इन्सर्ट करणं, ॲड करणे, म्हणजे सिलेक्ट करणे म्हणजे डिस्प्ले करणे किंवा रिट्रीव्ह करणे डेटा. अपडेट करणे म्हणजे काही रेकॉर्ड्स एक्झिस्टिंग टेबलमध्ये काही रेकॉर्ड चेंज करायचे असेल तर ते अपडेट करतो आणि डिलीट म्हणजे काही स्पेसिफिक रेकॉर्ड डिलीट करू शकतो किंवा पूर्ण टेबल आपण डिलीट करू शकतो. तर डेटा मॅनिप्युलेशनमध्ये ह्या गोष्टी होतात डेटा ऑपरेशन्स रिलेटेड. मोस्ट ऑफ द टाईम डेव्हलपर डेटा डेफिनेशन आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजवरती वर्क करतो ॲज अ डेटा अनालिस्ट. पण त्यांना ह्या गोष्टी येणं गरजेचं असतं. ॲक्च्युली डेटा मॅनिप्युलेशन, डेटा कसा वेगवेगळ्या पद्धतीने आपण रिट्रीव्ह करू शकतो, वेगवेगळे टेबल्स जॉईन कसे करायचे, ते आपण हे मॅनिप्युलेशनमध्ये गोष्टी येतात. तर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम जी आपण बघितली, त्यात रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्याला ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे की वेगवेगळे टेबल्स आहेत ते एकमेकाला जॉईन करायचे, कोणत्या बेसिसवर जॉईन करणे, प्रायमरी की, फॉरेन की वगैरे ह्या गोष्टी आल्या पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन्स, फंक्शन्स एस-क्यू-एलमध्ये यूज करायचे. बरेचसे पॉईंट्स बघितले आपण, डेटा ऑपरेशन, स्ट्रिंग ऑपरेशन्स आणि ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या. नंबर ऑपरेशन्स वगैरे, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत त्या येणं गरजेचं असतं. तर हे झालं डेटा डेफिनेशन आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज ह्या स्टेटमेंट्समध्ये. त्यानंतर डेटा कंट्रोल लँग्वेज ही एक अशी कन्सेप्ट आहे की जिथं ग्रँट, रिवोक, अनालाइज, ऑडिट, कमेंट वगैरे ह्या काही कमांड्स आहेत की ज्या डेटा ॲक्सेस रिलेटेड किंवा कोणाला ॲक्सेस द्यायचा, कोणाला ॲक्सेस द्यायचा नाही, कोणाला कोणता टेबल रीड करता आला पाहिजे, कोणाला कोणता टेबल राईट करता आला पाहिजे, ह्याच टाईपच्या परमिशन्स असतात, त्या ह्या डेटा कंट्रोल लँग्वेजमध्ये असतात. म्हणजे काय असतं ना की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, कोणताही एखादा प्रोजेक्ट असेल तर भरपूर मोठा प्रोजेक्ट असतो, भरपूर टेबल्स असतात आणि प्रत्येकजण प्रत्येक टेबलला ॲक्सेस देण्याची म्हणजे घेण्याची गरज नाही. का तर प्रत्येक बिझनेसचा डेटा हा बिझनेसचे जे लोक असतात त्यांना त्यांच्याशी रिलेटेड जेवढा आहे तेवढंच गरजेचा असतो. बऱ्याच वेळा डेटा हा कॉन्फिडेन्शियल असतो. म्हणजे की जसं की आपण आता आपलं इंडियाचं जर धरलं तर पॅन नंबर वगैरे किंवा आपला आधार कार्ड नंबर किंवा बर्थ डेट ह्या सर्व गोष्टी पर्सनल आहे आणि कॉन्फिडेन्शियल आहे. ह्या कोणालाही जास्त करून माहिती नसायला पाहिजे. मग त्यासाठी हा जो डेटा आहे, आपण आता कुठे पण गेलो ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट वगैरे केला तर तिथं आपल्याला ह्या सर्व डिटेल्स द्यावं लागतं, डेट ऑफ बर्थ वगैरे. हा डेटा आपल्याला डेटाबेसमध्ये व्यवस्थित स्टोअर पाहिजे आणि तो कोणालाही ॲक्सेस झाला नाही पाहिजे. म्हणजे पर्टिक्युलर कंपनीमध्ये, आय-टी कंपनीमध्ये किंवा एखादी कंपनी आहे जसं काय हँडल करते ती जे जे काही डेटा आहे तो त्यांच्याकडं, तर त्या डेटाचा कोणी मिसयूज करू नये आणि त्यासाठी मग काही असतात की काही नियम असतात की हा पर्टिक्युलर डेटा पर्टिक्युलर लोकांनाच ॲक्सेस व्हायला पाहिजे.
मग त्यांचं जे असतं ते त्यांच्यासाठी म्हणजे ॲडमिनचे लोक वगैरे असतात त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागतात की कोणाला ॲक्सेस द्यायचा कोणाला नाही द्यायचा. ह्या गोष्टी ऑर्गनायझेशन किंवा बिझनेसचे लोक सांगतात आणि त्यांच्या पॉलिसीज असतात. त्या पॉलिसीच्या हिशोबाने आपल्याला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. ग्रांट रिवोक वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत. तर ग्रांट म्हणजे काय की परमिशन जेव्हा आपल्याला कोणाला द्यायची असते तेव्हा हे ग्रांट कमांड असते. रिवोक म्हणजे काय परमिशन काढून टाकायची असेल. आता एक ग्रांट कमांडचं सिंटॅक्स आता मी हे करू शकत नाही प्रॅक्टिकली माझ्या एसक्यूएल सर्व्हरमध्ये कारण की माझ्याकडे एकच युजर आहे. आपण मल्टिपल युजर्स क्रिएट करून ते करू शकतो परंतु त्यात एवढं ते समजणार नाही की कसं वर्क होतं ॲक्च्युली. तर त्यासाठी मी फक्त इथं एक सिंटॅक्स घेतोय की सिलेक्ट ग्रांट आपण स्टेटमेंट आहे हे यूज करतो आणि त्यानंतर कारण की ह्या गोष्टी ॲडमिन लोकांनी काम करायच्या असतात. आपल्याला ॲज अ डेव्हलपर म्हणून ह्या गोष्टी करायच्या नसतात. त्यामुळे आपण हे प्रॅक्टिकल घेण्यात पण एवढं पॉइंट नाही. फक्त माहीत असू द्या की हे ग्रांट स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तर ग्रांट हे स्टार्ट होतं ग्रांट या वर्डने आणि त्यानंतर सिलेक्ट आणि अपडेट म्हणजे मी परमिशन अशी सिलेक्ट म्हणजे काय रीड करण्याची आणि अपडेट म्हणजे काय की राईट करण्याची किंवा चेंज करण्याची डेटा ऑन माय टेबल पर्टिक्युलर टेबलवरती मला काय परमिशन द्यायची आहे सिलेक्ट आणि अपडेट आणि टू सम युजर म्हणजे एखाद्या युजरला ह्या एक युजरला किंवा अजून एखादा युजर असेल त्या युजरला आपण असे परमिशन्स देऊ शकतो. आता ही ॲडमिन लोक आहे DBA त्यांना म्हणतो आपण डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर ते लोक हे कमांड अशी परफॉर्म करू शकतात की जिथे लेट्स से माझा युजर आयडी आहे युजर 1 तर तिथे मग आणि एखादा टेबल आहे एम्प्लॉई टेबल तर आपल्याला त्यांना ते असं स्टेटमेंट लिहू शकतात की ग्रांट सिलेक्ट आणि अपडेट ऑन लेट्स से एम्प्लॉई हा टेबल आहे आणि टू मग माझा युजर आय डी युजर 1 असा आहे. तर ही एक कमांड लिहिली तर युजर 1ला काय होईल परमिशन असायला होईल सिलेक्ट आणि अपडेट याच्यातच जर सांगितलं की ग्रांट डिलीट ऑन एम्प्लॉई टू युजर 1 जर असं लिहिलं की डिलीट स्टेटमेंटची डिलीट ऑपरेशनची परमिशन ह्या एम्प्लॉई टेबलवर आहे म्हणजे ह्या एम्प्लॉई टेबलमधून डिलीट करू शकतो अदरवाईज डिलीट करता येणार नाही. किंवा मग असं म्हटलं की फक्त राईट ऑपरेशन द्यायचे मला तर ग्रांट अपडेट किंवा लेट्स से फक्त इन्सर्ट करायचं तर इन्सर्ट ऑन एम्प्लॉई टू युजर 1 अजून एखादा युजर असेल तर युजर 2 युजर 3 असे काही आपण लिस्टमध्ये देऊ शकतो. हे टूल स्पेसिफिक थोडेफार परमिशन चेंज म्हणजे सिंटॅक्स चेंज होऊ शकतात म्हणजे एसक्यूएल सर्व्हरमध्ये असं सिंटॅक्स आहे तर तो माय एसक्यूएलमध्ये थोडाफार चेंज असू शकतो परंतु कन्सेप्ट सेम आहे की ग्रांटमध्ये काय आहे परमिशन ग्रांट करण्याचं काम असतं की एखाद्या पर्टिक्युलर युजरला काही परमिशन द्यायची आहे डेटा रीड करण्याचीच फक्त किंवा डेटा राईट करण्याची किंवा डेटा अपडेट करण्याची तर त्या स्पेसिफिक त्या ॲक्सेसच्या कमांड आहे त्या रन करावं लागतात त्यासाठी हे ग्रांट स्टेटमेंट आहे. तर बऱ्याच वेळा जेव्हा डेव्हलपर लोक असतात म्हणजे आता मी जेव्हा जेव्हा कधी काम केलं अशा प्रोजेक्ट्समध्ये की जिथं मल्टिपल लोक काम करतात तर दरवेळेस पूर्णच्या पूर्ण टीमला ॲक्सेस दिला जात नाही अपडेट वगैरे करण्याचा कारण की काय ना कधी पण काही पण चूक होऊ शकते एखाद्याने चुकून काहीतरी अपडेट केलं तर भरपूर त्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात एखाद्या टेबलमध्ये. तर त्यासाठी सर्व टीमच्या मेंबरला अपडेटची परमिशन दिली जात नाही. एखादा जो लीड वगैरे असेल किंवा एखादा सीनियर मेंबर असेल त्यालाच शक्यतो दिले जातात आणि मग तोच जो आहे तो रिव्ह्यू करून मग अपडेट करू शकतो. कारण की कसं असतं ना की हा डेटा खूप सेन्सिटिव्ह असतो म्हणजे डेटामध्ये थोडी जरी चूक झाली तरी बराचसा डेटा म्हणजे चुकीचा येऊ शकतो रिपोर्ट्स वगैरे जनरेट करताना. त्यासाठी भरपूर असं कॉशियस राहावं लागतं आणि यासाठी मग परमिशन्स असतात ना त्या टू द स्पेसिफिक पीपलच असतात की असं कोणाला पण दिल्या जात नाही. मग जो एखादा असेल त्याला त्याची जबाबदारी की ॲक्च्युली हे जे काही डेटा इन्सर्शन अपडेटेशन वगैरे होतंय ते प्रॉपरली होतंय का मग त्या गोष्टी करणं गरजेचं असतं. काही ठिकाणी डिलीटची परमिशन नसते बऱ्याच वेळा चुकून एखादा एम्प्लॉई असं पण करू शकतो की काहीतरी रेकॉर्ड डिलीट करू शकतो. मग हा असे डिलीटचे परमिशन्स दिल्या जात नाही. अ, ते पण म्हणजे एखादा रेकॉर्ड डिलीट झाला तर ते प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यासाठी ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि त्यासाठी हे ग्रांट, रिव्होक वगैरे हे जे आहे त्या कमांड आहे ऑर क्वेरीज आहे जे आपल्याला यूज करावं लागतात. तर ही झाली ग्रांट ही स्टेटमेंट हे असं परमिशन्स ग्रांट करण्यासाठी
आता DCL रिवोक काय की व्हॉट एव्हर द परमिशन्स हॅज गिवन तर रिवोक करायचे. रिवोक म्हणजे काय करतो की रिमूव्ह द परमिशन्स, किंवा मग ॲक्च्युली काही परमिशन्स दिलेल्या आहे. आता एखाद्या सपोज इथं एका युजर 1 युजर 2ला माय टेबलवरती या टेबलवरती सिलेक्ट ऑर अपडेट हे परमिशन्स दिलेले आहे. तर त्या परमिशन्स काढून टाकायच्या असतील तर त्या इथं दिल्या असतात. तर ह्याची गरज कधी असते की आता सपोज एखादा एम्प्लॉई जॉईन झालेला आहे प्रोजेक्टमध्ये, तो थोडे महिने किंवा एखाद 2 वर्ष काम करतो त्या प्रोजेक्टवरती, आणि जेव्हा तो ऑफबोर्ड होतो किंवा मग त्या प्रोजेक्टमधून रिलीज होतो किंवा दुसऱ्या कंपनीत वगैरे जॉईन होतो, त्यावेळेस तो जेव्हा तिथून निघतो त्यावेळेस त्याला त्याचे जेवढे काही ॲक्सेस आहे त्या पर्टिक्युलर युजर आयडीचे ते रिवोक करणं गरजेचं असतं. किंवा मग असं असतं की त्याचा जो आयडी आहे ना तो डिसेबल करणे, अशा पद्धतीचं जे असतात त्या परमिशन्स रिमूव्ह करण्यासाठी हे रिवोक वगैरे स्टेटमेंट वगैरे यूज केले जातात. आणि हे सर्व गोष्टी ॲडमिन परफॉर्म करतात. त्यामुळे ॲज अ डेव्हलपर वी शुड नॉट वरी अबाउट दिस ऑल ग्रांट ऑर रिवोक. बट म्हणजे जे काय आहे आपण की परमिशन्स ज्या आहे त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोक परफॉर्म करतात. फक्त आपल्याला ह्या माहिती असणे गरजेचं आहे की व्हॉट इज ग्रांट अँड व्हॉट इज रिवोक. मग रीड ओनली परमिशन म्हणजे काय, रीड राईट परमिशन म्हणजे काय, फक्त राईट ओनली परमिशन्स म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे किंवा कन्सेप्ट तरी माहिती पाहिजे. रीड म्हणजे काय करणं की फक्त डेटा सिलेक्ट करतो आपण किंवा डेटा रिट्रीव्ह करतो. रीड राईट म्हणजे डेटा सिलेक्ट पण करतो, राईट पण करू शकतो, म्हणजे इन्सर्ट पण करू शकतो डेटा, अपडेट पण करू शकतो. आणि डिलीट म्हणजे की डिलीट साठी डिलीट एक परमिशन असते, आणि फक्त राईट ओनली म्हणजे फक्त अपडेट किंवा इन्सर्ट करू शकतो. तर अशा पद्धतीच्या ह्या परमिशन्स असतात ज्या ॲडमिन लोक परफॉर्म करू शकतात. ठीक आहे, हे झालं एसक्यूएल स्टेटमेंट टाईप विच इज DCL. काही क्वेश्चन्स असतील तर आता हे बाकीचे ॲनालाइज, ऑडिट, कमेंट वगैरे आहे ना, हे ॲनालिसिस ॲक्च्युली खूप मोठे क्वेरीज असले ना ते ॲनालाइज करण्याचं काम ह्या याच्यात असतं. आता याच्यात ॲक्च्युली एसक्यूएल सर्व्हर आणि माय एसक्यूएलमध्ये वेगवेगळ्या कमांड आहे, याचा काही जास्त विचार करण्याची गरज नाही. जेव्हा हे लोक स्पेसिफिक डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर लोकच काम करतात. आता ॲनालाइज काय करतात ना की पूर्ण क्वेरी जेवढी असेल ती लिहिलेली क्वेरी अनालाइज करण्याचं काम, म्हणजे कोणता हे का करतात जेव्हा एखादी क्वेरी खूप टाइम घेत असेल रन होण्यासाठी, तर त्यावेळेस परफॉर्मन्स ट्युनिंग म्हणून एक कन्सेप्ट असते. परफॉर्मन्स ट्युनिंगमध्ये काय करतात की ती पूर्ण क्वेरी अनालाइज केली जाते आणि त्याच्यात कोणता पार्ट त्या पर्टिक्युलर क्वेरीमध्ये खूप टाइम घेतो जास्त रन होण्यासाठी वगैरे, हे करण्यासाठी हे अनालाइज असतं. मग हे टूल ॲक्च्युली हे काम करतं की तुम्ही याच्यात की कोणता म्हणजे कोणती क्वेरी, लेट्स से खूप साऱ्या क्वेरीज आहे, काही जॉइन्स केलेले वगैरे, मग कुठे एक्झॅक्टली कोणतं ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी जास्तीत जास्त टाइम घेतंय, त्याचा टाइमचा प्लॅन जो येण्यासाठी हे अनालाइज वगैरे हे असतात कमांड असतात त्या यूज केल्या जातात. हे ॲडमिन लोक करतात. ऑडिट म्हणजे काय की ॲक्च्युली लॉग कॅल्क्युलेट केलं जातं की ऑडिट म्हणजे प्रत्येक टेबलचं जे काय आहे ते परमिशन्स वगैरे व्यवस्थित आहे का, रीड ओनली, राईट ओनली, ॲक्सेस टू अप्रोप्रिएट लोकांना आहे का वगैरे त्या टाईपचं. कमेंट हे फक्त कमेंटिंग करण्यासाठी आहे, जे की पर्टिक्युलर कोडमध्ये काय आपल्याला कमेंट करायचं असेल तर ते आपण करू शकतो. तर अशा पद्धतीचे हे काय आहे ते काय मी याच्यात घेत नाही, त्याचं काय एवढं कोणी विचारत नाही. मी पण खूप रेअरली यूज केलेले डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर ते काम करतात. फक्त अनालाइज एक लक्षात राहू द्या की जिथं ते थोडंफार आपल्याला क्वेरीचा जो परफॉर्मन्स आहे तो मेजर करण्यासाठी उपयोगाचा असतो. ठीक आहे, हे झालं DCL स्टेटमेंट. आणि त्यानंतर एक TCL स्टेटमेंट आहे. आता TCL म्हणजे काय, ट्रान्झॅक्शनल कंट्रोल लँग्वेज. म्हणजे जो काही ट्रान्झॅक्शनल कंट्रोल आहे की जिथे जिथे आपल्याला ट्रान्झॅक्शन्स करायचे तिथं आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात की जे काही ट्रान्झॅक्शन्स आहे, म्हणजे आपण डिलीट करतोय ऑपरेशन्स, इन्सर्ट करतोय, आपण अपडेट करतोय, हे सर्व काही ट्रान्झॅक्शन्स आहे ना ते व्यवस्थित कमिट करणे किंवा व्यवस्थित सेव्ह करणे, ह्या सर्व गोष्टी ज्या करतोय त्या डेटाबेसमध्ये व्यवस्थित होणे, किंवा कधी काही वाटलं की आपल्याला काही चेंजेस केले डेटाबेस टेबलमध्ये परंतु ते चुकीचे झाले, तर त्याला मग परत रिव्हर्ट करणे वगैरे, ह्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या करण्यासाठी आपण TCL म्हणजे ट्रान्झॅक्शन्सचा अर्थ आहे की जे काही ट्रान्झॅक्शन्स आपण क्वेरीज वगैरे रन करतो किंवा डेटा इन्सर्शन, अपडेट, डिलीट वगैरे हे काही ट्रान्झॅक्शन्स आपण करतोय त्याच्याशी त्याला कंट्रोल कसं करायचं, त्यासाठी हे ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज असतात. मग त्याच्यात कमिट, रोलबॅक, सेव्ह पॉईंट आणि सेट ट्रान्झॅक्शन किंवा बिगिन ट्रान्झॅक्शन म्हणून आहे. तर TCL कमिटमध्ये काय होतं ना की लेट्स से इथे म्हणजे हा सिंटॅक्स आहे ॲक्च्युली. आता हा SQL सर्व्हरचा सिंटॅक्स आहे
MySQL तर थोडासा वेगळा असू शकतो. परत बाकीचे SQL लाईट वगैरे किंवा मग जे IBM DB2 वगैरे आहे त्या डेटाबेसमध्ये पण अजून थोडेफार चेंजेस असू शकतात. परंतु हे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हरचा हा सिंटॅक्स असा आहे की बिगिन ट्रान्झॅक्शन म्हणजे काय म्हणतो की आपण ट्रान्झॅक्शन सुरुवात करण्याची कमांड देतो आणि त्याच्यामध्ये इथे आपण एखादी क्वेरी लिहू शकतो किंवा लेट्स से एसक्यूएल स्टेटमेंट क्वेरी म्हणजे जे काय आहे ते म्हणजे इथे आपण मग काही पण लिहू शकतो की जसं की इन्सर्ट लिहू शकतो, अपडेट लिहू शकतो, काय असेल ते किंवा डिलीट लिहू शकतो. अशा ज्या कमांड आहेत त्या आपण टाकू शकतो इथं आणि त्यानंतर मग आपण शेवटी कमिट म्हणतो. कारण की काय आहे ना, जे काही आपण इथे चेंजेस करतोय, जे जे काही ऑपरेशन्स इथे परफॉर्म करतोय, ते ऑपरेशन्स आपले डेटाबेसमध्ये परमनंटली स्टोअर व्हावे. त्यासाठी आपण हे कमिट हे फंक्शन असतं. ते आपल्याला इथं शेवटी आपल्याला असं लिहावं लागतं आणि हा पूर्ण वेळ आपण रन करू शकतो. जसं की आता हे एक्झाम्पल आहे. बिगिन ट्रान्झॅक्शन आणि त्याच्यानंतर मी काही रेकॉर्ड इन्सर्ट केले. मग त्याच्यानंतर इथं कमिट म्हटलं, की जे काही मी इथे रेकॉर्ड केले ते टेबलमध्ये व्यवस्थित सेव्ह राहतील. म्हणजे असं नको व्हायला, की आपण केलंय परंतु ते परमनंटली सेव्ह नाही झालं टेबलमध्ये. त्यासाठी आपल्याला हे कमिट यूज करावं लागतं. तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा मल्टिपल क्वेरीज लिहितो किंवा खूप मोठे-मोठे प्रोग्राम्स किंवा एसक्यूएल स्टोअर प्रोसिजर्स लिहितो, त्यावेळेस आपल्याला हे कमिट असं मधून-मधून लिहावं लागतं. म्हणजे कसं असतं ना, की बऱ्याच वेळा असे नंबर ऑफ एसक्यूएल स्टेटमेंट आपण एकाखाली एक लिहित असतो. मग कधी म्हणजे 10-15 कमेंट असतील 10-15 क्वेरीज असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल 15-20. मग वन बाय वन जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो, तेव्हा मध्ये-मध्ये आपण असे कमिट हे हे स्टेटमेंट किंवा ही लाईन आपण जर एक्झिक्यूट केली, तर ते जे काही आपण त्याच्या वरती जेवढे ऑपरेशन्स परफॉर्म करतो ते सेव्ह होत चालतील. जेणेकरून परमनंटली कोणी काही ओव्हरराईट करू शकत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आता हे कधी उपयोगात येतं, जेव्हा आपण टीममध्ये काम करतो किंवा प्रोजेक्टमध्ये काम करतो, तेव्हा मल्टिपल लोकं काम करत असतात वेगवेगळे. मग असं नको व्हायला, की आपण काहीतरी करतोय, परंतु दुसरं कोणीतरी पण त्याच्यात अपडेट करतोय सिमिलरली. म्हणजे अशा गोष्टी पण होऊ शकतात आणि आपलं रेकॉर्ड ओव्हरराईट होऊ नये, मग त्यासाठी आपल्याला हे कमिट करणं गरजेचं असतं. तर हे आपण कमिट हे एक स्टेटमेंट आहे, जे यूज करू शकतो, विच विल सेव्ह द डेटा परमनंटली इन द डेटाबेस. तर रोल बॅक एक कन्सेप्ट आहे, की आपल्याला वाटलं, की आपण काहीतरी डेटा चेंज केलाय, परंतु तो रोल बॅक करायचा आहे आपल्याला. काहीतरी मिस्टेक झाली. तर रोल बॅक आपण असं सिमिलर बिगिन ट्रान्झॅक्शन आणि क्वेरी काहीतरी लिहिलेली. परंतु असं वाटलं, की काहीतरी रोल बॅक करायचं आहे आपल्याला. काही चेंजेस केले, पण ते रोल बॅक करायचे. तर ते आपण हे रोल बॅक स्टेटमेंट मी करू शकतो. मग त्यासाठी लेट्स से धिस इज एन एक्झाम्पल. की बिगिन ट्रान्झॅक्शन इन्सर्ट इंटू एम्प्लॉई सॅलरी टेस्ट असं इथे काहीतरी रेकॉर्डिंग इन्सर्ट केली परंतु हे इन्सर्ट करताना काहीतरी चुकी झाली माझी तर मी याला रोल बॅक करू शकतो आणि आपण ते एक्झिक्यूट करू शकतो. आता हे स्टेटमेंट तुम्ही थोडं ट्राय करायचे आज म्हणजे ॲक्च्युली थोडंसं याच्यावरती थोडं एक्सप्लोअर करायचं आहे. कमिट आणि रोल बॅक आणि याचा डिफरन्स कसा आहे ते थोडं थेरॉटिकल वाचा जरा डिटेलमध्ये. ह्याचा नक्कीच फायदा होईल. कमिट कधी वापरायचं, रोल बॅक कधी वापरायचे ह्या गोष्टी आहे. आता हे जे काही ऑपरेशन्स मी इथे सांगितले इन्सर्ट, डिलीट वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण इथे करू शकतो. इन्सर्ट, डिलीट, अपडेट वगैरे. तर अशा पद्धतीने हे एक आहे. आता एक तिसरी कन्सेप्ट याच्यात सेव्ह पॉइंट. सेव्ह पॉइंट म्हणजे काय असतात ना, की एक पॉइंट्स असतात. म्हणजे मी म्हटलं ना, की आपण भरपूर असे एसक्यूएल स्टेटमेंट वन बाय वन एक्झिक्यूट करत असतो. आता इथं बिगिन ट्रान्झॅक्शन आहे. एसक्यूएल स्टेटमेंट इथं एक लिहिलेलं आहे. मग अजून काही एसक्यूएल स्टेटमेंट याच्याखाली. म्हणजे आता इथं मोर एसक्यूएल पॉइंट्स. परंतु मला असं झालंय, की माझे काही 4-5 एसक्यूएल स्टेटमेंट झाल्या नंतर मग मी काय करतो सेव्ह पॉइंट. म्हणजे आता इथं कसं असतं ना, की लेट्स से इथं मी बिगिन केलं. बिगिन ट्रान्झॅक्शन आणि मी त्याच्यानंतर काय केलं, की एक क्वेरी लिहिली, अपडेटची क्वेरी लिहिली. परत अजून एक सिलेक्टची क्वेरी लिहिली. इन्सर्टची एक क्वेरी लिहिली आणि अशा क्वेरीज लिहिल्या मी भरपूर. तर काय होतं ना, की मला असं वाटलं, की ह्या 10-12 क्वेरी पूर्ण एक्झिट होईपर्यंत आपण काय म्हणायचं, की इथं सेव्ह पॉइंट एक पॉइंट सेव्ह करून ठेवू शकतो आपण किंवा इथं 2 झाल्यानंतर आपण एक सेव्ह पॉइंट ॲड करू शकतो. सेव्ह पॉइंट, माय सेव्ह पॉइंट किंवा एखादं काहीतरी नाव देऊ सेव्ह पॉइंट 1 असं काहीतरी नाव देऊ शकतो. इथपर्यंत केलं तर काय 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 होतं ना, की कधी-कधी असं झालं, की आणि त्याच्यानंतर आपण बरेचसे अजून काही ऑपरेशन्स परफॉर्म केले. जसं की इथे अपडेट, अजून डिलीट, अजून एखादा डिलीट वगैरे स्टेटमेंट असे काहीतरी केले आणि असं झालं, की तुम्हाला कळालं, की मी आता इथं काहीतरी जे ऑपरेशन्स परफॉर्म केले
मग ते याच्यात काहीतरी मिस्टेक झाली आणि मला कळालं नाही की मला इथे याच्यापासून मला जे काही चेंजेस केले ते मला रिव्हर्ट करायचे. मग हा सेव्ह पॉइंट काय मदत करतो ना, आपण इथं म्हणू शकतो की रोल बॅक टू, मग हा जो सेव्ह पॉइंट आहे, सेव्ह पॉइंट 1 इथपर्यंत रोल बॅक करू शकतो आपण, बॅक जाऊ शकतो आणि हे जे काही ऑपरेशन्स आहे ते सर्व आपण म्हणजे रिव्हर्ट करू शकतो. त्यावेळेस हे सेव्ह पॉइंट उपयोगाचे असतात. असे बऱ्याचशा वेळेस आपल्याला असे जेव्हा आपण मल्टिपल आणि खूप साऱ्या क्वेरीज लिहितो त्यावेळेस असे सेव्ह पॉइंट करून ठेवायचे मध्ये मध्ये, जेणेकरून काही मिस्टेक झाल्या आपलं रिवर्क नको व्हायला, त्यासाठी आपल्याला हे सेव्ह पॉइंट खूप महत्त्वाचे असतात आणि हेच आपण यूज करायचे. आता प्रत्येक याच्यात आपल्याला थोडंफार सिंटॅक्सचा इकडे-तिकडे असू शकतो टूल स्पेसिफिक, परंतु ही कन्सेप्ट अशी आहे की सेव्ह पॉइंटमध्ये आपण एक पॉइंट कुठेतरी सेव्ह करून ठेवायचे. असे मधले स्टेप्स ॲक्चुअली छोटे-छोटे स्टेप्स आहे किंवा इंटरमिजिएट जे स्टेप्स आहे ते आपण सेव्ह करून ठेवतो. जेणेकरून कधी काही रिव्हर्ट करण्याची वेळ आली, कधी काही आपल्याला असं वाटलं की आपले झालेले चेंजेस चुकीचे झालेले, तर त्यावेळेस आपल्याला त्या पर्टिक्युलर पॉइंटपर्यंत जाऊन तिथून आपल्याला चेंजेस आपण रिव्हर्ट करू शकतो. म्हणजे असं न केलं तर मग आपण भरपूर सारं काम करतो आणि एखादी स्टेटमेंट चुकले म्हणजे 10 क्वेरीज लिहिल्या आणि 10 पैकी आपली सेकंड क्वेरी चुकली, परंतु बाकीच्या बरोबर आहे, तर मग परत आता इथपर्यंत गेलं आपण सगळं काम केलं, तर ह्या परत करावं लागतील. त्यासाठी आपल्याला असे सेव्ह पॉइंट खूप महत्त्वाचे असतात आणि तिथपर्यंत आपल्याला मग जे काही काम आहे रियुजेबल, रिवर्क म्हणतो आपण, ते वाचू शकतं आपलं अशा सेव्ह पॉइंट्सने. ठीक आहे. आणि शेवटची कन्सेप्ट याच्यात की सेट ट्रान्झॅक्शन किंवा बिगिन ट्रान्झॅक्शन ॲक्चुअली असतात, की एस-क्यू-एल सर्व्हरमध्ये बिगिन ट्रान्झॅक्शन असतात. सेट ट्रान्झॅक्शन माझ्या मते MySQL मध्ये आहे. तर रीड राईट आणि याच्यात काय होतं की जे काय आहे रीड ओनली किंवा रीड राईट ट्रान्झॅक्शन जे आहे, तर त्यांचं सेपरेशन करायचं. सेपरेशन का करायचं की कधी-कधी तेच आपल्याला रोल बॅक करणं आलं किंवा काही गोष्टी करणं आलं, त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन्सपर्यंत आपण रोल बॅक करू शकतो. आता इथं बघा, बिगिन ट्रान्झॅक्शन T1 आता इथं म्हटलेलं आहे. T1 आणि त्यानंतर मग याच्यात सुरू झालेलं आहे. तर कमिट ट्रान्झॅक्शन T1 म्हणजे हे सर्व आहे ते या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनचं जे आहे, T1 हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपल्याला कळेल की हे पर्टिक्युलर जे आहे की काय-काय ऑपरेशन्स याच्यात परफॉर्म केलेले. तर हे सेपरेशन जे म्हणतो आपण, की काही ऑपरेशन्स एका पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनमध्ये ठेवायचे, काही ऑपरेशन दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये ठेवायचे. T1, T2 असे. अशा टाईपचं जे असतं त्यावेळेस आपण हे SQLमध्ये करू शकतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ॲक्चुअली खूप जे लोकं प्युअरली SQLमध्ये काम करतात त्यावेळेस हे जास्त ते यूज करतात. आपण ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून जेव्हा काम करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी जास्त यूज करायला म्हणजे लागत नाहीये. फक्त आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं पाहिजे, कन्सेप्ट्स माहिती असणं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण ज्या काही गोष्टी बघितल्या की DCL हे जे आहे SQL स्टेटमेंट टाइप्स, यापैकी लक्षात घ्यायच्या गोष्टी आहे की ह्या DCL आणि TCL पेक्षाही आपल्याला ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ॲज अ डेटा अॅनालिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यूने, DDL आणि DML आणि त्यातल्या त्यात DMLमध्ये जास्तीत जास्त आहे. तर कारण DMLमध्ये मेन गोष्ट जी आहे ते कीज आहे, प्रायमरी की, फॉरेन कीज, अंडरस्टँडिंग इट अँड त्यानंतर त्यांचे रिलेशनशिप्स, जॉइन्स कसे करायचे, वेगवेगळे टेबल्स, मल्टिपल टेबल जॉइन कसे करायचे. त्यानंतर सब क्वेरीज आल्या, CT आहे, विंडोज CT आहे त्या पण आपण कॉमन टेबल एक्सप्रेशन्स ते पण आपल्याला गरजेचे आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता यात काही क्वेश्चन्स आहे का इथपर्यंत? कोणाला काही क्वेश्चन्स आहे का? स्वप्ना बोला. हा म्हणजे आता ऍक्च्युली आता सेव्ह पॉइंट आहे ना इथपर्यंत आपलं जे आहे ते होईल. म्हणजे कसं असतं ना की लेट्स से हा नाही मग आपल्याला पूर्ण ट्रान्झॅक्शन्स आहे ना इथून रोल बॅक करावं लागेल पूर्ण. म्हणजे आता सेव्ह पॉइंट काय असतात ना की जेवढ्या काही स्टेप्स असतील ते इंटरमिजिएट, जर आपल्याला पूर्णच ट्रान्झॅक्शन रोल बॅक करायचं असेल तर आपण हे डायरेक्टली टू द सेव्ह पॉइंट न म्हणता रोल बॅक केलं तर पूर्ण हे ट्रान्झॅक्शन जे आहे ना जेवढे काही आहे तेवढे आपण रोल बॅक करू शकतो डायरेक्टली. म्हणजे स्टार्टिंग पासून जर करायचं असेल तर असं म्हणतो मी. हेच विचारताय ना मी काहीतरी.
मग हे जे रोल बॅक करायचं असेल ना, सेव्ह पॉईंट न करता मग फक्त एवढं म्हणायचं रोल बॅक. मग हे पूर्ण ट्रान्झॅक्शन्स आहे ना, हे रोल बॅक होतील पूर्ण असं. हम्म. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. थोडंसं थेरॉटिकल वाचा या गोष्टी आणि प्रॅक्टिकली पण काही गोष्टी त्या याच्यात करता येईल. W3 स्कूल्स ची वेबसाईट आहे ना, त्यात तुम्हाला ह्या गोष्टी थोडंफार करता येईल प्रॅक्टिस. ते ट्राय करा तुम्ही म्हणजे अ, तिथं होईल आणि ठीक आहे. आता एक दुसरी कन्सेप्ट घ्यायची आहे आपल्याला, की जिथे आपल्याला एक व्ह्यूज म्हणून कन्सेप्ट असते. आता व्ह्यूज म्हणजे काय असतात, की जनरली काय असतात आतापर्यंत आपण टेबल्स बघितले. आता इथं बाकीचे जे पॉइंट्स आहे ना, हे मी पॉइंट्स सगळे गरजेचे नाही आपल्याला. तर याच्यात फक्त आपल्याला आतापर्यंत आपण हे टेबल जे आहे ना, याच्यावरतीच काम केलं आपण आतापर्यंत. हे जे काही टेबल्स आहे वगैरे आहे ना, हे सर्व टेबल्स आपल्याला आता माहिती. आता याच्यात मी थोडं तुम्हाला अजून याच्यात थोडंसं टेबलबद्दल अजून थोडं सांगतो, की आता याच्यावर राईट क्लिक केलं ना, काय काय ऑप्शन्स अवेलेबल असतात आता. सिलेक्ट टॉप 1000 रोज, एडिट टॉप 1000 रोज. जर याच्यावर जर क्लिक केलं आपण, तर आता हा डेटा असा डिस्प्ले होतो आणि याच्यात आपल्याला काही अपडेट करायचं असेल तर आपण इथे करू शकतो हे एसक्यूएल सर्व्हर. परंतु हे ॲडवायझेबल नाही एवढं. जे काय आहे ते क्वेरीने करायला पाहिजे. आणि एक त्याच्यानंतर स्क्रिप्ट टेबल ॲज करायला गेलो आपण इथं, तर क्रिएट क्रिएट क्वेरी जनरेट होते ऑटोमॅटिक. म्हणजे याच्यावर जर केलं तर पर्टिक्युलर टेबलचे जेवढे कॉलम्स असतील त्याचा एक टेबल क्रिएट होतो. म्हणजे क्रिएट टेबलची कमांड. आता हे जे आहे ना, हे ऑटोमॅटिक जनरेट होतं, की डेटाबेस कोणता यूज करायचा. ॲडव्हेंचर वर्क्स, गो म्हणजे एक्झिक्यूटसाठी म्हणजे पुढची स्टेप, आणि सेट ANSI नल्स ऑन. ANSI स्टँडर्ड्स जे आहे ते ऑन करून ठेवायचे. कोटेड आयडेंटिफायर ऑन. कोटेड आयडेंटिफायर म्हणजे असे आपण जे आयडेंटिफायर वगैरे यूज करतो ते. तर याच्यात एवढं हे ऑटोमॅटिक जनरेट झाले. आपण जेव्हा लिहितो तेव्हा ही काही द्यायची एवढी गरज नाही. परंतु ही स्टेटमेंट बघा, हे ऑटोमॅटिक जनरेट झालेलं आहे. आणि याच्यात कन्स्टंट असतात. कन्स्टंट प्रायमरी की काय आहे, कॅटेगरी ID. आता हे बाकीचा जो कोड आहे तो ऑटोमॅटिक सगळं ॲड झालेला आहे. तो एवढा आपल्याला काही करण्याची गरज नाही. आणि हे जे आहे याच्यावरती ह्या SP जे दिसतं एक्झिक्यूट, ह्या टेबलवरती असणाऱ्या ज्या स्टोअर प्रोसिजर्स आहे त्याच्याशी इन्फॉर्मेशन आहे. आणि त्याला जे पॅरामीटर पास करायचे. आता ही स्टोअर प्रोसिजर ही कन्सेप्ट आहे ना, मी तुम्हाला एक सेपरेटली नंतर घेणार आहे काही दिवसांनी. कारण की तोपर्यंत तुमच्या ह्या सर्व गोष्टी आहे ना, आत्ता जर घेतल्या तर तुम्हाला त्या सर्व गोष्टी लगेच कळणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला टेबल आणि ह्या DML वगैरे स्टेटमेंट व्यवस्थित थोडंफार तुम्हाला ते एक 8 एक दिवस प्रॅक्टिस झाल्यानंतर मी एक दिवस हे स्टोअर प्रोसिजर्स व्यवस्थित घेणार आहे. तर सांगायचा मुद्दा असा होता, की अशी ऑटोमॅटिक क्वेरी आपण जनरेट करू शकतो. सिमिलरली ही क्रिएटची स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर हे ड्रॉप ड्रॉप करायचे असेल, पर्टिक्युलर टेबल आपल्याला ड्रॉप करायचं असेल तर आपण ड्रॉप टू ची पण कमांड टाकू शकतो. म्हणजे आता हे बघा, ड्रॉप ड्रॉप टेबल हे म्हणजे आपल्याला टेबल काढायचं असं. आता इथं जे आलेलं आहे ना, की इफ एक्झिस्ट, आता एक्झिस्ट सांगितलं तुम्हाला, तर हा एक टेबल असतो. मी तुम्हाला दाखवतो. हा एक टेबल असतो sys डॉट ऑब्जेक्ट्स. याच्यात काय असतं ना, की याच्यात सर्व इन्फॉर्मेशन असते. सर्व इन्फॉर्मेशन कोणती, तर प्रायमरी की काय, फॉरेन की काय, हे सर्व गोष्टी याच्यात असतात. त्याच्यात तुम्हाला टेबल्स असतात आणि त्याच्यानंतर जे काय आहे सर्व इन्फॉर्मेशन. आता बघा, हे जे आहे प्रोडक्ट कॅटेगरी, प्रोडक्शन डॉट प्रोडक्ट कॅटेगरी, हा टेबल, हा ऑब्जेक्ट ID जो आहे ना, त्याचा एक इंटरनल ID जनरेट होतो. तर तुम्हाला आता इथं मी जर बघितलं, याचं रेकॉर्ड जर काढलं मी, तर इथे बघा, त्याचं प्रोडक्ट कॅटेगरीचं नाव, टेबलचं नाव आणि त्याच्यात ऑब्जेक्ट ID, स्कीमा ID वगैरे ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहे. आणि त्याचा टाईप काय आहे, युजर टेबल आहे. आता ह्याच्यात तुम्ही दुसरं जर बघितलं तर हे बघा, हे जे आहे सिस्टम टेबल आहे. ह्याचं टाईप डिस्क्रिप्शन म्हणजे सिस्टम जनरेटेड टेबल्स आहे हे. त्यानंतर याच्यात युजर टेबल एक असतात, म्हणजे आपण ॲज अ डेव्हलपरने केलेले युजर टेबल. त्याच्यानंतर प्रायमरी की, फॉरेन की, हे सर्व इन्फॉर्मेशन इंटरनली स्टोअर असतात या टेबल्समध्ये. याला sys डॉट ऑब्जेक्ट्स म्हणतात. आणि याच्यात आपल्याला कळेल की हा टेबल आहे का नाही. मग ह्या सर्व गोष्टी आपण हे काही ॲज अ डेव्हलपर यूज करत नाही, परंतु कधी गरज पडली की आपल्याला पूर्ण डेटाबेसमध्ये किती टेबलची लिस्ट काढायची जर झाली, तर आपण हे sys ऑब्जेक्ट्स यूज करू शकतो.
तर हे एक कन्सेप्ट आहे की आता तिथं ड्रॉप टेबल आपण कमांड यूज करू शकतो, हे एक सांगायचं आहे. सिमिलरली तुम्ही हे बाकीचे करू शकतात. सिलेक्ट स्टेटमेंट, इन्सर्ट स्टेटमेंट, अपडेट, डिलीट ह्या सर्व गोष्टी म्हणजे रेडीमेड कीज क्वेरीज जनरेट होऊ शकतात जर एखाद्या टेबलवरती आपण क्रिएट म्हणजे हे ऑप्शन्स यूज केले तर. तर म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला पूर्ण क्वेरी लिहायची गरज नाही. तुम्ही असं देऊ शकता. आता सिलेक्ट स्टेटमेंट आहे, तर हे ऑटोमॅटिक असं जनरेट होऊ शकतं. तुम्हाला वाटलं की इथं हे काढून टाकायचं आणि मला काही अजून एखादा टेबल नाही पाहिजे, एखादा कॉलम नाही पाहिजे, तर मी असं हे रन करू शकतो असं. तर अशा पद्धतीने. तर हे जे आहे तर हे असे आपल्याला 4-5 जे काही कॉलम्स असतील ते येतील रेडीमेड क्वेरी होऊन. तर हे इथं दाखवण्याचा प्रयत्न होता. बाकी हे झाल्यानंतर एक व्ह्यूज म्हणून कन्सेप्ट आहे. आता तुम्ही इथे बघा एक व्ह्यूज म्हणून जे आहे की व्ह्यूज म्हणजे नेमकं काय? तर व्ह्यूज म्हणजे काय की एक व्हर्चुअल टेबल असतो. म्हणजे आता इथे हे वरचे जे टेबल आहे ना ते फिजिकल टेबल आहे आपले. जे ॲक्चुअली इथे स्टोअर केलेले आहे, आपण क्रिएट केलेले आहे. त्याचं काय आहे, की प्रत्येक टेबलचा काही ना काही काय आहे कॉलम्स आहे आणि त्याच्यात काही त्याचा डेटा टाइप वगैरे बाकीचे जे काही कन्स्ट्रंट आहे, प्रायमरी की, फॉरेन की वगैरे ते आहेत. आणि व्ह्यूज काय असतात ना, व्ह्यूज एक व्हर्चुअल टेबल असतो. व्हर्चुअल टेबल म्हणजे काय आहे, की हे जे काही फिजिकल टेबल म्हणजे आपण इथं क्रिएट केलेले ते टेबल आहे त्याच्यावरती म्हणजे 2-3 टेबलची क्वेरी जी बनते त्याला आपण ॲज अ व्ह्यू म्हणून कन्सिडर करू शकतो. आता कसं करायचं तर त्यासाठी हा जो व्ह्यूज आहे तो बघूया आपण फक्त की याच्या डिझाईनमध्ये जर गेलो मी तर तुम्हाला हा ऑलरेडी क्रिएटेड आहे. आता हे काही व्ह्यूज आहे ना ते ऑलरेडी क्रिएटेड आहे. तर हे नेमकं काय असतं तर याची जर क्वेरी जर बघितली आता हे जे आहे याला मी फक्त एका नवीन क्वेरीमध्ये घेतो आणि याला मी जर रन केलं तर हे काहीतरी कॉलम्स आहे की जे हा डेटा देतात. आता याच्यात तुम्ही बघितलं असेल किती एक सिलेक्ट क्वेरी फक्त ही सिलेक्ट क्वेरी आहे. परंतु टेबल किती घेतलेले आहे? एक एम्प्लॉयी टेबल घेतलाय, पर्सन टेबल घेतलाय, बिझनेस एंटिटी ॲड्रेस, स्टेट प्रोव्हिन्स, कंट्री, पर्सन फोन, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस असे वेगवेगळे टेबल्स घेतलेले आणि ते कंबाईन करून त्यांच्या प्रत्येकाकडून एक एक दोन दोन कॉलम जे असतील ते इथे घेतलेले आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी असं इथे एक क्वेरी जनरेट करून ठेवलेली. आता ही क्वेरी काय करते ना की जो काही रेकॉर्ड त्यांना एक्सपेक्टेड रेकॉर्ड आहे किंवा एक्सपेक्टेड कॉलम्स आहेत तेवढेच आपण इथे घेतलेले म्हणजे आता हे सपोज अशी रिक्वायरमेंट आहे की मला हा जो काही डेटा आहे किंवा एवढे जेवढे कॉलम्स आहे ते मला दर महिन्याला पाहिजे म्हणजे दर महिन्याला मला अशा टाईपचा डेटा पाहिजे. मग जर मग मी एखादा माणूस आहे, एखादा बिझनेस अनालिस्ट आहे सपोज, तो आला डेव्हलपरकडे आणि सांगितला, की मला एवढे-एवढे कॉलम आहे. जसे की त्याचे बिझनेस एंटिटी आयडी, टायटल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, हे जॉब टायटल, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस वगैरे हे सर्व इन्फॉर्मेशन मला कस्टमरची पाहिजे. ती मला दर महिन्याला तुम्ही द्या. असं त्यांनी सांगितलं, तर तुम्ही ॲज अ डेव्हलपर काय केलं, तुम्ही अशी एक क्वेरी बिल्ड केली. ती क्वेरी बिल्ड केली आणि ह्या क्वेरी बिल्ड केल्यानंतर तुम्हाला मग तुम्ही हा डेटा जो काय आहे तो त्या बिझनेस अनालिस्ट म्हणजे क्लायंटला देऊन टाकला आणि परत पुढच्या महिन्यात सेम क्वेरी आली किंवा सेम रिक्वायरमेंट आली की मला याचे कॉलम्स पाहिजे तर मला असं द्या. मग आता तुम्ही परत ही क्वेरी परत लिहिणार का? म्हणजे मग त्यावेळेस परत लिहावं लागेल जर तुमच्याकडे ही सेव्ह नसेल तर. मग अशा वेळेस काय करतात? हे जे काही एकदाच लिहिलेली क्वेरी आहे ना, ती आपण ॲज अ व्ह्यू म्हणून स्टोअर करू शकतो किंवा सेव्ह करू शकतो. जेणेकरून परत कधीही रिक्वायरमेंट आली काही पण, तरी आपण काय करू शकतो, हा व्ह्यू आहे ना, तो डायरेक्टली रन करू शकतो. तो व्ह्यू कसा रन करायचा? तर आता हे मी काढून टाकला. आता ह्या व्ह्यूचं नाव काय आहे? इथं आहे. आता ती क्वेरी काय आहे? आता ह्या आउटपुटकडे लक्ष द्या. हा आउटपुट किती आहे? 290 रेकॉर्ड आहे आणि याच्यात किती कॉलम आहे? बिझनेस एंटिटी आयडी वगैरे हे लक्षात राहू दे कॉलम्स. आता मी काय केलं, हा जो आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम एवढंच करतोय मी आणि मग मला असं जे केलं तर सेम कॉलम 290 रोज आलेले. तर आता हे काय आहे म्हणजे आता याचा जो क्वेरी कोड जो आहे तो कोड इथं लिहिलेला आहे बघा. म्हणजे आता जे काही आता एखादी बिझनेस रिक्वायरमेंट रिपिटेटिव्ह येत राहतात म्हणजे असतात असे रिक्वायरमेंट की दर महिन्याला त्यांना काहीतरी रिपोर्ट जनरेट करून पाहिजे असतो. दर महिन्याला लेट्स से टॉप परफॉर्मिंग सेल्स पर्सन
किंवा टॉप सेलिंग प्रोडक्ट्स असे दर महिन्याला त्या बिझनेसचे जे मॅनेजर लोक असतात त्यांना बघायचे असतात रेकॉर्ड्स. त्यावेळेस आपण अशा काही क्वेरीज लिहून त्यांना पाठवतो. परंतु ह्या क्वेरीज बाय डिफॉल्ट आपण ॲज व्ह्यू म्हणून स्टोअर केल्या तर त्या आपण फक्त जायचं आणि रन करायचा आणि तो डेटा आपल्याला पाठवून द्यायचा. तर त्यासाठी हे व्हर्च्युअल टेबल असतात. यालाच व्ह्यूज म्हणजे आता मी तुम्हाला इथे लिहून देतो. व्ह्यूज इज अ virtual table referring to one or more tables. आता आपण व्ह्यू कसा क्रिएट करू शकतो? तर व्ह्यू क्रिएट करण्यासाठी एकतर तुम्ही डायरेक्टली क्रिएट व्ह्यू म्हणून एक ऑप्शन असतो. जसं क्रिएट टेबल आहे तसा करू शकतो. असं करू शकतो आपण. मग याच्यात आपण लेट्स से क्रिएट व्ह्यू लेट्स से टेस्ट असं नाव देऊ शकतो आणि ॲज मग लेट्स से आपल्याकडे काही क्वेरी आहे. सिलेक्ट employee select let's say employee salary select star from employee salary असं काहीतरी आपण देऊ शकतो आणि त्यानंतर आपण हा व्ह्यू क्रिएट करू शकतो. आता याच्यात हे झालं एक आपण मॅन्युअल टाईप करण्याचं. याचं सिंटॅक्स जसं असेल तसं आपण यूज करू शकतो. प्रत्येक टूलमध्ये हा सिंटॅक्स चेंज होतो. परंतु इथे SQL सर्व्हरमध्ये पण डायरेक्टली आपण याच्यावर न्यू व्ह्यूवर क्लिक केलं तर आपल्याला एक अशी विंडो येते आणि लेट्स से आपल्याला एखादा बुक लेट्स से ऑथर आणि बुक हे 2 टेबल आहे. हे 2 टेबलचं मला ॲड करायचं आहे. म्हणजे मला क्वेरी तयार करायची आहे. मग याच्यातून ऑथरमधून मला काय घ्यायचं आहे? फर्स्ट नेम, लास्ट नेम घ्यायचं आहे. आता इथं बघत चला. फक्त मी जेव्हा इथं क्लिक करतोय तेव्हा इथं खाली आता हे काढून टाकलं मी. जेव्हा आता आपण फक्त टेबल सिलेक्ट केले होते तेव्हा काय आलं होतं? क्वेरी ऑटोमॅटिक जनरेट होत आली इथं. सिलेक्ट फ्रॉम मग इथं आले. आता इथं सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये काहीच नाही. तर आपल्याला काहीतरी कॉलम घ्यावं लागतील. म्हणजे हा घेतो मी एक इथं आणि एक हा घेतो. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. जो काय फर्स्ट नेम, लास्ट नेम घेतलेला आता. आणि त्यानंतर ह्या टेबलमधून मला बुकच्या टेबलमधून लेट्स से बुकचं टायटल पाहिजे मला. ठीक आहे. हे झालेलं आहे. आणि आता याच्यात या गोष्टी आता हे एक सिंपल झालेलं आहे. ही एक क्वेरी झालेली आहे आणि मी आता काय करतो याला सेव्ह करण्याचा किंवा आता इथं व्हॅलिडेट करायचं ऑप्शन असतं इथं. व्हेरीफाय द सिंटॅक्स. इथं काही एरर नसेल तर इथं व्हेरीफाईड अगेन्स्ट द डेटा सोर्स येईल. ओके म्हणायचं आहे. बाकीचे ऑप्शन्स काय नाही. याला जर सेव्ह करायला गेलं तर आपली ही काय येईल की व्ह्यू टेस्ट 2 म्हणतो मी आता. एक व्ह्यू मी क्रिएट केलेला आहे. आता हा क्रिएट झालाय का नाही? तर इथं बघा हा झालेला आहे. आता यालाच मी बंद करतो हे. याला मी इथे रन करण्याचा प्रयत्न केला. सिलेक्ट स्टार फ्रॉम असं जर केलं तर बघा आता हे जे काय 3 कॉलम आपण घेतले बुकचं टायटल आणि फर्स्ट नेम आणि लास्ट नेम घेतले आणि याचा जर कोड बघायला गेलो आपण याला डिझाईनवर जर क्लिक केलं तर आपला जो काय हा जो कोड आहे तो आहे. आणि त्याच्यात जर सेम आपण म्हणजे याचा व्ह्यूचा कोड काय आहे तर हा कोड आहे. सेम रिझल्ट येणार. तर अशा पद्धतीने हे व्ह्यूज आपण क्रिएट करू शकतो. आता ह्या व्ह्यूजमध्ये पण काही प्रकार आहे. मटेरियलाइज व्ह्यूज असतात किंवा नॉर्मल व्ह्यू असतात. तर ते नंतर थोडं ॲडव्हान्समध्ये आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला ते काय एवढं यूज करायची गरज पडत नाही. परंतु जेव्हा तुम्ही ॲज डेटा बेस डेव्हलपर किंवा डेटा वेअरहाऊसमध्ये काम करता त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. तर त्यावेळेस ते तुम्ही थोडं ॲडव्हान्स ह्या गोष्टी बघून घेऊ शकतात. आता याचा क्रिएट जर केला आपण याला तर व्ह्यू मी फक्त क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय किंवा तुम्हाला दाखवतो की इथं कसं असतं तो आता. तर हे बघा क्रिएट व्ह्यू त्याचं नाव आलेलं आहे आणि ॲज हे आलेलं आहे. म्हणजे जर आपण आता हे खालचं सोडून द्या की आपण काय हे जे आहे ते याच्यात आपण काही वापरलेलं नाही. तर आता आपल्याला एखादा नवीन करायचा आहे. लेट्स से सिलेक्ट क्रिएट व्ह्यू आणि तर आपण याला काय म्हणू शकतो की याला लेट्स से असं काहीतरी नाव देतो आणि याच्यात आपण सिलेक्ट लेट्स से आता मला इथं काय करायचं आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम एखादा टेबल घेऊ शकतो आपण. लक्षात घ्यायचं की आपण टेबल जे असतात ना त्याच्यावरती आपल्याला पर्सनल क्रेडिट कार्ड असं काहीतरी आपण मी आता याच्यातून घेतोय आणि याला मी सेल्स पर्सन
त्या टेबलशी जॉईन करण्याचा प्रयत्न करतोय. आता सेल्स पर्सन टेबलमध्ये काय काय आहे आपल्या ते बघूया. बिझनेस एंटिटी आय डी आहे वाटतं माझ्या मते, की ज्याच्यात ते आपण जॉईन करू शकतो. मग आता इथे ऑन याला मी याला देतो एक पी सी सी आणि याला एस पी. मग पी सी सी डॉट बिझनेस एंटिटी आय डी इज इक्वल टू एस पी डॉट बिझनेस एंटिटी आय डी. हे जर केलेलं आहे मी, ठीक आहे. तर इथे माहित नाही आता मला व्ह्यूज आहे की नाही परमिशन. कॉलम नेम्स ओके. इथे मी फक्त 2-3 जे नाव आहे ते देतोय मी आता. पी सी सी डॉट एक बिझनेस एंटिटी आय डी आणि पी सी सी डॉट क्रेडिट आय डी एस पी डॉट इथं मला सेल्स वाय टी डी असा एक कॉलम घेतलेला आहे. तर याला जेव्हा आपण म्हणजे कसं असतं ना, डायरेक्टली स्टार देऊन उपयोगाचं नाही. तर जेव्हा आपण क्रिएट करतो तेव्हा काहीतरी कॉलम्स व्यवस्थित देणं गरजेचं असतं. तेव्हा तर हा एक आपला व्ह्यू क्रिएट झालेला आहे. म्हणजे ही जी मॅन्युअली जरी क्रिएट करायला गेलो आपण, तर त्यावेळेस आपण असे क्रिएट करू शकतो. याला जर रिफ्रेश केलं मी, तर आता इथे बघा व्ह्यू टेस्ट 6 म्हणून इथे क्रिएट झालेला आहे. याचा जो काही रिझल्ट असेल, आता मी याला जर रन केलं, तर आता सध्याच्यात काही मॅचिंग रेकॉर्ड नाही, परंतु ठीक आहे. म्हणजे हे जे आहे ते या व्ह्यूज असा व्ह्यूज आपण क्रिएट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे व्ह्यूज असतात आणि मग हे असे रियुजेबल आपण व्ह्यूज क्रिएट करू शकतो. आता इथे बरेचसे बघा, एम्प्लॉईचा डेटा आहे, एम्प्लॉई आणि डिपार्टमेंटचा डेटा आहे, एम्प्लॉई डिपार्टमेंट हिस्ट्री. म्हणजे जर आपण याला जर बघितलं की हे कशासाठी क्रिएट केलेले, तर याला जर सिलेक्ट टॉप 1000 रोज केले, तर बघा याच्यात बरेचसे इन्फॉर्मेशन दिलेले आहे, की त्यांचं डिपार्टमेंट काय होतं, त्यांची स्टार्ट डेट काय आहे, एंड डेट काय आहे, अशी काय काइंड ऑफ रिपोर्ट्स आहे, की आपण हे एकदाच कोड लिहून ठेवायचा, तो आपण दरवेळेस यूज करू शकतो. त्यासाठी हे व्ह्यूज असतात आणि मग हे व्ह्यूज म्हणजे काय आहे, की व्हर्च्युअल टेबल बेस्ड ऑन द एक्झिस्टिंग टेबल्स. म्हणजे एक आपण जे टेबल्स इथं क्रिएट केलेले त्यांच्या बेसिसवरती त्यांचं कॉम्बिनेशन ऑफ द डेटा जे असतात, कॉम्बिनेशन आपण जे करतो त्याचं आपण करून आपण इथे वेगवेगळे व्ह्यूज क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व गोष्टी घेतलेल्या आहे. याच्यात काही क्वेश्चन्स आहे का तुमचे?